मकर संक्रांतीला तिळगुळ वाटणे आणि पतंग उडवण्याची आहे प्रथा. आम्ही दोघांनी केली तयारी सांगायला मकर संक्रांतीची कथा. सूर्य राशी परिवर्तन करत जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्यास मकर संक्रांती म्हणतात. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो. ही गोष्ट देशभरात वेगवेगळ्या प्रांतांनी वेगवेगळ्या प्रकाराने उत्सव म्हणून साजरं केलं जाते. हाच दिवस आपण संक्रांत म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. ह्या सणाला खिचडी, उत्तरायण, पोंगल या नावाने सुद्धा आपल्या देशभरात साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकरासूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या तावडीतून प्रजेला मुक्त केले. म्हणून संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात. मकर संक्रांतीला पतंग उडवणे ही सुद्धा एक प्रथा आहे. असे मानले जाते की पतंग उडवणे हा देवाचे आभार मानण्याचा एक मार्ग आहे, कारण ते 6 महिन्याच्या कालावधीनंतर मकर संक्रांतीच्या दिवशी उठतात आणि संपूर्ण भारत देश पतंग उडवून हा सण साजरा करतात. परंतु पतंग उडविताना काळजीपूर्वक उडवा आणि मकर संक्रांतीचा आनंद घ्या. गोड नाती गोड सण, तुम्हाला मिळो खूप धन. आनंद, ऐश्वर्य, सुख, समृद्धी राहो तुमच्या अंगणी. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुम्हा सर्वांना UCN न्यूज तर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.